नमस्कार मित्रांनो, माझ्या शैक्य वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओचा विषय घेतलेला आहे तो काय होतं आहे, आपण सरकारी मोजणी मागवत असतो आणि सरकारी मोजणी आपल्या क्षेत्राची मागवल्यानंतर काही क्षेत्र हे शेजारच्या शेतकऱ्यानं अतिक्रमित आपलं केलेलं असतं आणि मोजणी करूनसुद्धा मोजणी अधिकारी व्यवस्थित खुणा करून देत असतात. खुणा करून दिल्यानंतर सुद्धा शेजारचा शेतकरी मान्य करत नाही आणि अतिक्रमित जागा त्या शेजारच्या शेतकऱ्याने केलेली असते. तो आपणला व्यवस्थित जागा मोजून किंवा आपली अतिक्रमित झालेली जागा काढून देत नसतो. अशा वेळी प्रश्न नेमका शेतकरी किंवा आपणला पडत असतो की ही आपली जमीन त्याच्या ताब्यात आहे किंवा शेजारच्या शेतकऱ्याच्या ताब्यात आहे, ते कोणत्या पद्धतीनं आपण आपल्या ताब्यात घ्यावायची, हा फार मोठा प्रश्न असतो. कारण शेजारचा शेतकरी ज्यावेळी मोजणी आणलेले असतो त्यावेळी आधीच त्याला राग उत्पन्न झालेला असतो की मोजणीमध्ये माझं रान जातं का, मला येतं का, ह्या आविर्भावात असतात. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही सरकारी मोजणी मागवताय तुमच्या क्षेत्राची, समजा तुमचं क्षेत्र दुसऱ्याच्या क्षेत्रामध्ये जायत असेल किंवा त्या व्यक्तीनं तुमच्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण केलेलं असेल. उदाहरणादाखल आपण बघूया, समजा तुमचं एक 20 गुंठ जागा आहे आणि 20 गुंठ्याची तुम्ही मोजणी केली असेल आणि प्रत्यक्ष क्षेत्र जर वहिवाटीमध्ये 18 गुंठ भरत असेल आणि 2 गुंठ शेजारच्या शेतकऱ्याकडे जात असेल आणि अशा पद्धतीनं मोजणी अधिकाऱ्यानं अ प्रत, ब प्रत आणि क प्रत ह्या तिन्ही प्रती तुम्हाला दिलेल्या असतील आणि त्यामध्ये असं नमूद केलं असेल की 2 गुंठ जागा ही तुम्ही तुमच्या शेजारच्या शेतकऱ्याकडे आहे, पण तुम्ही अनेक वेळा सामंजस्यपणानं भूमिका घेताय आणि ते क्षेत्र तुम्ही काढून घेण्याचा प्रयत्न करताय, पण अशावेळी शेजारचा शेतकरी देण्यास तयार नसतो. मग अशावेळी ते क्षेत्र आपण आपल्या ताब्यात मिळण्यासाठी किंवा आपलं क्षेत्र आपल्या ताब्यात मिळण्यासाठी कोणत्या पद्धतीने गेलं पाहिजे, तर फार महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. तुमच्याकडे जी तुमची 3 महिन्याची 7/12 उतारा असेल तो घ्या, नकाशा घ्या, त्यानंतर अप्रत मोजणी अधिकाऱ्यांची अप्रत, ब प्रत आणि क प्रत ह्या तिन्ही प्रती तुमच्याकडं तयार ठेवा. त्या पद्धतीनं अशा पद्धतीची कागदपत्र घ्या आणि पोलीस स्टेशनला एक अर्ज तयार करा आणि ती पोलीस स्टेशनला दिल्यानंतर पोलीस प्रोटेक्शनसाठी तो अर्ज तयार करावा लागेल तुम्हाला. त्याचबरोबर गाव कामगार पोलीस पाटी असेल यांची थोडीशी मदत घ्या आणि अर्ज दाखल करून पोलीस प्रोटेक्शन मागून तुम्ही ते क्षेत्र काढून घेऊ शकता. आता प्रामुख्यानं इथं प्रश्न निर्माण असा होतो की पोलीस जी व्यवस्था आहे ती अशा शेतीच्या ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त मदत करण्यास भाग पडत नाही. कदाचित दुर्मिळ असे पोलीस असतात की जे खरोखर प्रामाणिकपणे काम करतात, तेच फक्त प्रामाणिक शेतकऱ्याला मदत करण्याचा प्रयत्न करतात. अन्यथा अशा भानगडीमध्ये जास्तीत जास्त 99% पोलीस पडत नाहीत, कारण त्यांना शेतकऱ्याची काही देणं घेणं नसतं. जे काय प्रामाणिक पोलीस असतात ते अशा पद्धतीचे केस घेऊन जे काय मोजणी प्रत नकाशा पाहून किंवा कागदपत्र संपूर्ण पाहून जमीन पोलीस प्रोटेक्शनच्या अंडरखाली शेतकऱ्यांना देऊ शकतात. पण अनेक शेतकऱ्यांचे मला असे प्रश्न येतात की साहेब, पोलिसांच्याकडे गेलं की आपलं कोणतंही काम होत नाही. त्यानंतर मित्रांनो दुसरा पर्याय असा राहतो, तुमच्याकडं जी सरकारी मोजणी झालेली असते त्याची जी क प्रत असते ती क प्रत आणि जे काय तुमचा 7/12 उतारा असेल आणि जे काय 20 गुंठ्यामध्ये 2 गुंठ तुमचं शेजारच्या शेतकऱ्यानं अतिक्रमित केलं असेल, तर अशा शेतकऱ्यावर तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये दावा दाखल करून जे काय 2 गुंठ क्षेत्र अतिक्रमित केलेलं आहे ते मेहरबान कोर्टाकडून काढून मागितलं पाहिजे, तरच तुम्हाला चांगल्या पद्धतीनं सदरचं क्षेत्र हे तुम्हाला काढून मिळू शकतं. त्यासाठी प्रोसिजर अशी आहे, 7/12 उतारा, तुमची अ ब क प्रत, त्याचबरोबर शेजारचा शेतकरी असेल त्याला पार्टी करा. एवन तुम्ही चारी बाजूला जे शेतकरी आहेत त्यांना जरी पार्टी केलं असा तरीसुद्धा चालेल, पण ज्याच्याकडं क्षेत्र तुमच्या क प्रतमध्ये दावलेलं आहे की शेजारच्या शेतकऱ्याकडे 2 गुंठ तुमची जागा गेलेली आहे, त्या शेतकऱ्याला तुम्ही पार्टी करणं गरजेचं आहे. अर्ज दाखल केल्यानंतर किंवा कोर्टामध्ये दावा दाखल केल्यानंतर त्या शेजारच्या शेतकऱ्याला नोटीस कोर्टामार्फत जाईल आणि सदरची जागा आपण मागणी केली ही त्यामध्ये मुख्य प्रेयर तुमची असेल. त्यानंतर मित्रांनो योग्य ते पुरावा कोर्टामध्ये तुम्ही देऊन
जो मोजणी अधिकारी मोजणी करण्यासाठी शेतीची आलेला असेल त्यांना तुम्ही समज काढा आणि मोजणी योग्य झाले का नाही याची संपूर्ण पडताळणी करून त्याचा साक्षीदार म्हणून तुमच्या दाव्याच्या कामी त्याचा उपयोग करून घ्या. आणि अशा पद्धतीनं तुम्ही जर दावा दाखल केला आणि त्या पद्धतीनं अतिक्रमण काढून मागितलं तर मित्रांनो निश्चित तुम्हाला कोर्टातर्फे अतिक्रमण काढून मिळू शकतं. सॉरी. त्याचबरोबर समजा तुम्हाला जर शेजारची व्यक्ती अतिक्रमण काढून देत नसेल तर तुम्ही कोर्टामध्ये पोलीस प्रोटेक्शन सहित मला मोजणी करून आणि जागा माझ्या ताब्यात मिळावी असा जरी तुम्ही पोलीस प्रोटेक्शनसाठी मेहरबान कोर्टामध्ये जरी अर्ज केला असा तरीसुद्धा मेहरबान कोर्ट त्या पद्धतीनं आदेश करतं आणि तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन मिळू शकतं आणि पोलीस प्रोटेक्शनमध्ये तुम्हाला तुमची जागा तुमच्या ताब्यात मिळू शकते. मित्रांनो, धन्यवाद.